नमस्कार. एव्हीएस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आभा कार्ड आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने 25 मे 2026 रोजी काढलेल्या पत्रानुसार आता 5 लाख रुपयापर्यंतचा वैद्यकीय देयक प्रतिपूर्तीसाठी केवळ ऑनलाईन लिंक देऊन चालणार नाही, तर सर्व कर्मचाऱ्यांचे आभा कार्ड असणे आवश्यक ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सध्या शिक्षक वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. डॉक्टर, मला लवकर घरी जाता येईल का? मुलांचे पेपर तपासायचे आहेत. काळजी करू नका, तुम्ही आता रूपात सुरक्षित राहते, पण थोडे दिवस विश्रांती घ्या. याच पार्श्वभूमीवर शिक्षक भारती संघटनेने प्रशासनाकडे अत्यंत महत्त्वाची आणि आक्रमक मागणी केली आहे. केवळ कार्ड सक्ती न करता ही योजना राबवणाऱ्या रुग्णालयांची माहिती आणि तेथील नोडल अधिकाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक महेश पाडेकर यांनी केली आहे. केवळ ऑनलाईन लिंक नको, तांत्रिक बाबींमुळे शिक्षकांमध्ये संभ्रम. जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने तातडीने कार्यशाळा आयोजित करावी. रुग्णालयांची यादी जाहीर करा. जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात कोणती अंगीकृत रुग्णालये आहेत आणि तिथे कोणते आजार मोफत उपचाराच्या कक्षेत येतात हे प्रशासनाने स्पष्ट करावे. नोडल अधिकाऱ्यांचे नंबर द्या. आपत्कालीन परिस्थितीत शिक्षकांना थेट मदत मिळण्यासाठी प्रत्येक रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक संघटनेला द्यावेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने याबाबत पारदर्शकपणे माहिती देणे गरजेचे आहे. या मागणीला शिक्षक भारतीचे संस्थापक माजी आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, जयवंत बावड, सुनील गाडगे आणि रुपाली बोरुडे यांच्यासह शिक्षक भारतीच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. काय आहे हे आभा कार्ड? आभा कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत स्वास्थ्य खाते. आभा आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट हा 14 अंकी एक डिजिटल आरोग्य क्रमांक असतो, ज्यामध्ये नागरिकांचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड्स जसे की डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट आणि आजारांची माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवली जाते. यामुळे देशभरात कुठेही उपचार घेताना जुनी कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज उरत नाही. इंडियाच्या दिशेने पाऊल टाकत सरकारने प्रत्येक नागरिकांचा आरोग्य डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी या कार्डची सुरुवात केली आहे. आभा कार्डचे मुख्य फायदे: कागदपत्रांपासून मुक्ती. तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतात. देशभर मान्यता. हे कार्ड संपूर्ण देशभरातील सर्व आयुष्यमान भारत डिजिटल मिशनशी जोडलेल्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी ग्राह्य धरले जाते. गोपनीयता आणि सुरक्षा. तुमचा वैद्यकीय डेटा पूर्णपणे सुरक्षित असतो. तुमच्या परवानगीशिवाय कोणताही डॉक्टर किंवा रुग्णालय तुमचे रेकॉर्ड पाहू शकत नाही. सरकारी योजनांचा लाभ. भविष्यात सरकारच्या विविध आरोग्य योजना आणि विमा क्लेम मिळवण्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशाच शिक्षणविषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद.